हे पराठे खाऊन पोट तर भरेल पण मन काय भरणार नाही बघा, इतके हे चवीला भन्नाट होतात. त्यासाठी एका बिटाची वरची साल काढून त्याचे तुकडे मिक्सरच्या भांड्यात घातले. याच्यातच एक हिरवी मिरची, आलं, थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेतलं. परातीमध्ये गव्हाचं पीठ, चवीनुसार थोडंसं मीठ, थोडासा ओवा घालून हाताने पहिल्यांदा मिक्स करून घेतलं. याच्यातच तयार करून घेतलेली बिटाची पेस्ट घालून हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालून पीठ छान मळून घेतलं. पण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळलं. त्यावरती थोडासा तेलाचा हात फिरवला आणि झाकून एक 5-10 मिनिटच बाजूला ठेवलं. आमच्या स्वयंची सायकल चालवायची पद्धत नुसती बघा, मध्ये मध्ये त्याच्याकडे पण लक्ष द्यायला लागते. पराठ्यांच्या स्टफिंगसाठी 2 उकडून चांगले मॅश करून घेतलेले बटाटे, यामध्येच कोथिंबीर, ठेचलेले धने, चवीनुसार मीठ, गरम मसाला, तिखट घालून छान मिक्स करून घेतले. इथं स्टफिंग तयार झालं. मगाशी जे पीठ मळून ठेवलं होतं याच्यातलं थोडंसं पीठ घेऊन याची खोलगट वाटी तयार करून घेतली. थोडंसं बटाट्याचं सारण भरून गोळा व्यवस्थित पॅक करून घेतला आणि कोरड्या पिठावरती अगदी हलक्या हाताने जाडसर पराठा लाटून घेतला. आता गरम तव्यावरती दोन्ही साईडनं तूप लावून खरपूस असा पराठा भाजून घेतला. हा बीटरूट आलू पराठा एकदा खरंच ट्राय करून बघा, चवीला जबरदस्त होतोय. हा तुम्ही मुलांना टिफिन मध्ये सुद्धा देऊ शकता. चला, जाता जाता लाईक आणि फॉलो तेवढं